नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया याला अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या प्रकरणालाच अनुसरून या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक तसंच उद्योगांचे खंडनिहाय वितरणाची माहिती जी आहे ही आपण घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण उद्योगधंद्यांचे वर्गीकरण याला अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो की उद्योग जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला असलेले दिसून येतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय जे आहेत हे केले जातात. साधारणपणे त्यांचं वर्गीकरण जे आहे हे अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. उद्योगांचं वर्गीकरण करताना प्रामुख्यानं त्या उद्योगासाठी कोणत्या प्रकारचा कच्चा माल किंवा कच्च्या मालाचा स्रोत जो आहे तो कोणता आहे, तसंच त्या उद्योगाचा आकार जो आहे हा कसा आहे, म्हणजेच त्या उद्योगासाठी वापरला जाणारं जे भांडवल आहे त्या भांडवलाला अनुसरून किंवा गुंतवलेलं जे भांडवल आहे त्याला अनुसरून त्या उद्योगाचा आकार जो आहे हा ठरत असलेला आपल्याला दिसतो. तसंच उद्योगामधून निर्माण होणारा जो पक्का माल आहे किंवा उत्पादन आहे त्याचं स्वरूप कसं आहे, तसंच उद्योगाची मालकी कोणाची आहे याच्या आधारे या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण जे आहे हे केलं जात असलेलं दिसतं. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय यामध्ये उद्योगधंद्याच्या वर्गीकरणाचा ओघ तक्ता जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. यामध्ये उद्योगांचे वर्गीकरण जे आहे यात तुम्हाला पहिलं वर्गीकरण जे आहे या ठिकाणी भांडवल गुंतवणुकीला अनुसरून या ठिकाणी केलेलं दिसतं. भांडवल गुंतवणुकीला अनुसरून उद्योगांच्या वर्गीकरणाचे 3 प्रकार पडतात. एक कुटीर उद्योग, दुसरा मध्यम किंवा लघु उद्योग आणि तिसरा मोठे उद्योग. हे 3 प्रकार या ठिकाणी भांडवल गुंतवणुकीला अनुसरून पडलेले आपल्याला दिसतात. तसंच उद्योगाची मालकी ही कोणाची आहे त्याला अनुसरून या ठिकाणी उद्योगाचे वर्गीकरण किंवा प्रकार जे पाडलेले आहेत ते पुढीलप्रमाणे: एक खाजगी मालकी असणारे उद्योग, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, तिसरा प्रकार आहे संयुक्त क्षेत्रातील उद्योग, चौथा प्रकार आहे सहकारी क्षेत्रातील उद्योग व 5वा प्रकार बहुराष्ट्रीय उद्योग. तर हे 5 प्रकार जे आहेत हे उद्योगाच्या मालकीला अनुसरून या ठिकाणी पडतात. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर तिसरा मुख्य प्रकार जो आहे या ठिकाणी तो म्हणजे कच्च्या मालाला अनुसरून उद्योगाचे वर्गीकरण. उद्योगामध्ये वापरला जाणारा जो कच्चा माल आहे हा कोणत्या स्वरूपाचा आहे त्याला अनुसरून उद्योगाचे वर्गीकरण हे पुढीलप्रमाणे केलं जातं. आपल्याला माहिती आहे की सर्व उद्योगांसाठी एकाच प्रकारचा कच्चा माल चालत नाही. त्याला अनुसरून या ठिकाणी उद्योगाचे पुढील प्रकार पडतात. एक कृषी मालावर आधारित उद्योग, दुसरा खनिजांवर आधारित उद्योग, तिसरा वनांवर आधारित उद्योग, चौथा सागराधारित म्हणजे सागरी उत्पादनांवर आधारित उद्योग आणि या ठिकाणी खनिजांवर आधारित पुन्हा आलेलं आहे. या खनिजांच्या ऐवजी प्राणीजन्य उद्योग म्हणजे प्राणी जे आहेत ह्या प्राण्यांवर आधारित अनेक उद्योग आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढचा मुख्य चौथा जो वर्गीकरण केलेलं आहे उद्योगाचं ते म्हणजे उद्योगाच्या स्वरूपानुसार उद्योगाचे वर्गीकरण. जे काही उत्पादनाचे जे स्वरूप आहे उद्योगातून निर्माण होणारे
ते कशा प्रकारचं आहे त्याला अनुसरून आपल्याला उद्योगाचं वर्गीकरण करता येतं. याचे 3 प्रकार पडतात. एक, ग्राहकाभिमुख किंवा हलके उत्पादनाचा उद्योग. त्यानंतर मूलभूत किंवा अवजड उद्योग. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे पूरक उद्योग. तर अशा पद्धतीनं उत्पादनाचं जे स्वरूप आहे त्याला अनुसरून या ठिकाणी हे 3 प्रकारचे आहेत उद्योगाचे, हे पाडले जातात. विद्यार्थ्यांनो, आता आपण या ठिकाणी हे जे वर्गीकरण आहे हे प्रत्येक वर्गीकरण थोडक्यात आपण विस्ताराने पाहणार आहोत. नाही नको सर, आपलं आपण फक्त तुम्ही कसं भरता येईल बघा फक्त. बघू ना. विद्यार्थ्यांनो, यातील पहिला जो प्रकार आहे तो कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक उद्योगासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कच्चा माल किंवा कच्च्या मालाचा स्रोत आवश्यक असतो. काही उद्योगांना कृषी माल आवश्यक असतो. काही उद्योग हे सागरी उत्पादनांवर आधारित असतात. काही उद्योगांसाठी वनातील कच्चा माल आवश्यक असतो. काही उद्योगांवर खनिजांचं जे काही घटक आहेत, खनिज सदृश्य हे घटक आवश्यक असतात कच्चा माल म्हणून. तर काही उद्योगांना प्राणीजन्य घटक आवश्यक असतात. याला अनुसरून या ठिकाणी हे वर्गीकरण जे आहे हे केलेलं आपल्याला दिसतं. यातील पहिला जो प्रकार आहे तो कृषी आधारित उद्योग. या प्रकारच्या उद्योगामध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून या ठिकाणी उद्योग चालवले जातात. उदाहरणार्थ साखर कारखाने, ऊसावर प्रक्रिया करून त्यापासून साखर निर्माण केली जाते. दुसरा उद्योग कापड गिरण्या, कापसावर प्रक्रिया करून यामध्ये कापड निर्माण केलं जातं. तसंच या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग हे उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी कृषी आधारित उद्योगाची सांगता येतील. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे कच्च्या मालाच्या स्रोताला अनुसरून तो म्हणजे सागरी उत्पादनांवर आधारित उद्योग. यामध्ये सागरी उत्पादनं जी आहेत, उदाहरणार्थ मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबाबंद करणे, शिवाय मोती, शंख, शिंपले किंवा मत्स्यतेल, शोभिवंत वस्तू यांचा समावेश या सागरी उत्पादनावर आधारित उद्योगामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा जो प्रकार आहे या ठिकाणी तो म्हणजे वन आधारित उद्योग. वनांवर आधारित उद्योग. यामध्ये वनांमधून मिळणाऱ्या जे काही घटक आहेत त्यापासून उत्पादन घेतलं जातं. उदाहरणार्थ कागद निर्मिती उद्योग किंवा जहाज बांधणी उद्योग किंवा इमारतीसाठी तसेच विविध उपयोगासाठी लाकूड वापरले जाते. तर अशा पद्धतीनं वनांवर आधारित उद्योग हा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा चौथा जो पाहण्या अगोदर या ठिकाणी राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्ये ही उत्पादनं देखील आपल्याला वनातून मिळतात. त्यावर आधारित देखील उद्योग आपल्याला चाललेले दिसतात. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर चौथा जो प्रकार आहे या ठिकाणी कच्च्या मालावर आधारित तो म्हणजे खनिजांवर आधारित उद्योग. खाणकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्पादनांचा किंवा उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ पेट्रोकेमिकल्स उद्योग किंवा लोहपोलाद उद्योग किंवा ॲल्युमिनियमचे घटक यांना अनुसरून असणारे उद्योग. हे जे सर्व उद्योग आहेत हे पृथ्वीच्या पृष्ठभागातून मिळवलेल्या खनिजांवर आधारित असलेले हे उद्योग आपल्याला दिसतात. त्यानंतर पाचवा प्रकार जो आहे कच्च्या मालाला अनुसरून तो म्हणजे प्राणीजन्य उद्योग. या उद्योगामध्ये पशुपालन व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर हे उद्योग आधारित असलेले दिसतात. उदाहरणार्थ यामध्ये
प्राण्यांचे केस किंवा प्राण्यांपासून कमावलेली कातडी, हाडे, शिंगे, दूध, मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो. उदाहरणार्थ बॅगा, चपला, बूट इत्यादी उत्पादने ह्या प्राणीज उद्योगातून या ठिकाणी निर्माण केली जातात प्राणीजन्य उत्पादनापासून. याशिवाय दुधाची उत्पादने जसे चीज, दही, मिष्टान्न हे पदार्थ बनविले जातात. याशिवाय रेशीम कापड, लोकरीचे कापड, जॅकेट इत्यादी वस्तू या प्राणीजन्य उद्योगात तयार होतात. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या ठिकाणी कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण जे आहे हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल. यामध्ये कृषी आधारित उद्योग, सागरी उत्पादनावर आधारित उद्योग, वनांवर आधारित उद्योग, खनिजांवर आधारित उद्योग व प्राणीजन्य उद्योग हे उद्योग आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता भांडवल गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण याला अनुसरून आपण थोडक्यात माहिती पाहूया. विद्यार्थ्यांनो, कोणत्याही उद्योगासाठी भांडवलाची आवश्यकता असते, कारण भांडवलाशिवाय उद्योग चालू शकत नाही. भांडवल कशासाठी लागते तर उद्योगातील जी यंत्रसामग्री आहे ती खरेदी करण्यासाठी, त्यानंतर कच्चा माल खरेदी करण्यासाठी, वाहतुकीच्या साधनांसाठी, त्यानंतर मजुरांचं वेतन देण्यासाठी, ऊर्जा खनिज घेण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनो, भांडवलाची गुंतवणुकीनुसार म्हणजे भांडवल किती प्रमाणात गुंतवलेलं आहे त्यानुसार उद्योगांचे वर्गीकरण जे आहे हे पुढील प्रमाणे केले जाते. यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मोठे उद्योग. या मोठ्या उद्योगात खूप मोठी भांडवल गुंतवणूक केली जाते. अवजड यंत्रसामग्रीचा वापर व इतर सोयीसुविधा या मोठ्या उद्योगांसाठी लागते. भारतात 10 कोटी रुपयापेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते ते उद्योग मोठे उद्योग या गटात मोडतात. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग किंवा ऊर्जा उद्योग, सुतीवस्त्र उद्योग हे उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME उद्योग. भारतात सूक्ष्म लघु उद्योग आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या किंवा माहिती जी आहे ही या ठिकाणी स्क्रीनवर चौकटीत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यामध्ये उद्योग, त्यांचे प्रकार, त्यानंतर यंत्रसंच व यंत्रातील केलेली गुंतवणूक किती प्रमाणात आहे ते, तिसरा कॉलम आहे उपकरणातील भांडवल गुंतवणूक किती केलेली आहे ती, व चौथा प्रकार कॉलम जो आहे यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पहिला जो उद्योग आहे यामध्ये सूक्ष्म उद्योग. या सूक्ष्म उद्योगामध्ये या ठिकाणी यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक ही 25 लाखापेक्षा कमी असते, तर उपकरणातील भांडवल गुंतवणूक ही 10 लाखापेक्षा जास्त नसते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल पेनाचे उत्पादन करणारे उद्योग किंवा स्थानिक दुग्ध प्रक्रिया करणारे उद्योग हे आपल्याला या ठिकाणी उदाहरण सांगता येतील. त्यानंतर लघु उद्योग जे आहेत, दुसरा प्रकार सूक्ष्म व लघु उद्योगामधील. लघु उद्योगामध्ये यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक ही 25 लाखापेक्षा जास्त असते, परंतु 5 कोटीपेक्षा कमी असते. त्यांना लघु उद्योग म्हणून ओळखलं जातं. उपकरणातील भांडवल गुंतवणूक जी असते ही या उद्योगामध्ये, लघु उद्योगामध्ये 10 लाखापेक्षा जास्त व 2 कोटीपेक्षा कमी असते. याचं उदाहरण बाटली निर्माण करणारे उद्योग, लहान खेळणी निर्माण करणारे उद्योग, कागद निर्मिती करणारे उद्योग हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर मध्यम उद्योग जे आहेत, तिसरा प्रकार, यामध्ये यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक जी असते
ही 5 कोटीपेक्षा जास्त परंतु 10 कोटीपेक्षा कमी असणारे जे उद्योग आहेत त्यांना आपण मध्यम उद्योग म्हणून ओळखतो. या उद्योगात उपकरणातील भांडवल गुंतवणूक जी असते ही 2 कोटीपेक्षा जास्त परंतु 5 कोटीपेक्षा कमी केली जाते. याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. एक सायकल निर्माण करणारे उद्योग, दूरदर्शन संच निर्माण करणारे उद्योग किंवा रेडिओ निर्माण करणारे उद्योग. हे आपण या ठिकाणी भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना अनुसरून माहिती जी आहे या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थ्यांनो, यानंतर आता भांडवली गुंतवणुकीनुसार केलेल्या उद्योगाच्या वर्गीकरणातील तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कुटीर उद्योग किंवा गृह उद्योग. विद्यार्थ्यांनो, ज्या उद्योगात बहुसंख्य श्रमिक हे मालकाचे कुटुंबीयच असतात आणि ज्यामध्ये उत्पादन किंवा उत्पादित झालेल्या मालाला बहुतांश स्थानिक किंवा मर्यादित बाजारपेठ मिळालेली असते व ज्यामध्ये भांडवल गुंतवणूक ही फारच कमी प्रमाणात केलेली असते, अशा उद्योगांना कुटीर उद्योग म्हणून ओळखलं जातं. या उद्योगात मानवी श्रमाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. हा उद्योग घरगुती स्वरूपात असतो. सामान्यपणे नेहमीच्या वापरासाठी किंवा स्थानिक बाजारात विक्रीसाठी वस्तू ह्या कुटीर उद्योगात किंवा गृह उद्योगात उत्पादित केल्या जातात. या उद्योगात भांडवल आणि वाहतूक खर्च हा अतिशय कमी असतो. यामध्ये जे उद्योग येतात यामध्ये कुंभार किंवा विणकर किंवा लोहार, सुतार आणि हस्तकला उद्योग हे सर्व उद्योग जे आहेत यातील कारागीर हे या कुटीर उद्योगात आपल्याला गुंतलेले दिसून येतात किंवा हे उद्योग या कुटीर उद्योगामध्ये व गृह उद्योगामध्ये समाविष्ट असतात. विद्यार्थ्यांनो, हे उद्योग जर आपण पाहिलं, सुतार काम किंवा लोहार काम किंवा कुंभार काम, विणकर हे सर्व कारागीर जे असतात किंवा हा जो उद्योग असतो हा कौशल्याधिष्ठित असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे कौशल्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी हा असलेला दिसतो. यातील काही उत्पादनं जी आहेत यांना परदेशात देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मागणी असल्याचं दिसून येतं. उदाहरणार्थ रजई किंवा पैठणी किंवा हातमागाची वस्त्रे किंवा या ठिकाणी काश्मीरी शाली, गालिचे, हस्तिदंती व लाकडी नक्षीकाम केलेल्या वस्तू तसेच सोन्याचे दागिने यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कुटीर उद्योग किंवा गृह उद्योगाविषयी माहिती जी आहे ही माहिती लक्षात ठेवायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्योगांचे वर्गीकरण याला अनुसरून कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण तसंच भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण यांना अनुसरून माहिती पाहिलेली आहे. सर्व मुद्दे या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत.